महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केलेलं आहे। पुण्यामध्ये शरद पवारांनी हे अतिशय मोठं विधान केलेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकीय पटलाच्या अनुषंगाने निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा असंही त्यांनी म्हटलंय। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं मोठं विधान कानावरती आलेलं आहे। दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी एकाच विचारांचे आहेत असंही शरद पवारांनी म्हटलंय। मी आता या प्रक्रियेमध्ये नाही अशा पद्धतीने पवारांनी आपली भूमिकाही जाहीर केलेली आहे। परंतु एक मोठं विधान करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन एक नवीन वळण येणार का अशा पद्धतीचा एक मोठा प्रश्न सुद्धा शरद पवारांनी उपस्थित केलाय। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मिकी, एक अतिशय मोठं विधान आहे शरद पवारांचं की दोन्ही बाजूंचे लोक जर एकत्र येऊ इच्छित असतील किंवा जर आले त्याच्यासाठी आश्चर्य वाटण्यासारखं काही कारण नाही। नक्की याच्या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आणखीन शरद पवार काही म्हणाले का याबद्दल काय सांगता येईल? अगदी जर पूर्वी आपण जर बघितलं तर शरद पवार हे सकाळपासून पुण्यातील मोदीबाग या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये आहेत आणि पत्रकार बोलण्यासाठी गेलेलो होतो। अर्थात पत्रकार परिषद त्यांनी घ्यावी, मात्र त्यांनी अनऑफिशियल म्हणजे अर्थात पत्रकारांची गप्पा जेव्हा मारत होते त्यांनी मन दिलखुलास काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि राज्याच्या राजकारणात एक वेगळंच वळण आणण्याची शक्यता देखील या ठिकाणी दर्शवणारे ते सगळे उत्तर आहेत। त्यांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे। अजित पवार आणि सुप्रिया सुळे जे दोन गट आता वेगवेगळे झालेले आहेत ते भविष्यात काही म्हणजे पुढं जर एकत्र आले तर याचा आश्चर्य मला देखील वाटणार नाही, कारण जेव्हा राष्ट्रवादी हे पक्ष स्थापन झालं, जे विचारधारावर हे संपूर्ण पक्ष टिकलेला आहे, हे सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी पक्ष स्थापन केलेला आहे आणि याच्या सगळ्यांची विचारधारा एक आहे आणि त्यामुळं जे आता काही जे अजित पवार असेल, सुप्रिया सुळे असतील, किंबहुना त्यांनी हे देखील या ठिकाणी स्पेसिफिक उल्लेख केलेला आहे, जे शिंदेंसोबत देखील गेलेले काही राष्ट्रवादी पक्षातील जुने पदाधिकारी आहे, मंत्री आहेत, ते देखील आमच्यासोबत पुन्हा एकत्र आले तरी त्याचं आश्चर्य मला कधीही वाटणार नाही। आणि त्यांनी हे देखील त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे शरद पवारांनी की या संदर्भात आता निर्णय हे सर्वस्व सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी घ्यायचा आहे। त्यांनी या ठिकाणी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की मी आता पूर्ण निर्णय प्रक्रियेतून थोडंसं लांब आहे, कारण मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही, तर सुप्रिया सुळे असेल किंवा अजित पवार असतील त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत, त्यामुळं त्यांनी बसून हा निर्णय घ्यायचा आहे अशा पद्धतीचे स्पष्ट संकेत स्वतः शरद पवारांनी दिलेले आहेत। एवढंच काय तर त्यांना या संदर्भात देखील पूर्ण कल्पना आहे की राज्यातील जे आमदार आहेत ते गेले काही दिवस सातत्याने अजित पवारांच्या संपर्कात आहेत, कारण जेव्हा जेव्हा या आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळी कामं करायची असतात त्यामुळं त्यांना थेट अजित पवारांकडे जावं लागतं। वेगवेगळ्या एक वेगळे नातं त्यांच्यासोबत आहे, कारण गेले अनेक वर्ष ते एकत्र काम करत होते आणि त्यामुळं सातत्याने काही आमदार अजित पवारांसोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत। या संदर्भातली देखील कल्पना पूर्ण शरद पवारांना आहे आणि त्या संदर्भात देखील जयंत पाटलांनी निर्णय घ्यावा, सुप्रिया सुळेंनी निर्णय घ्यावा असं देखील या ठिकाणी स्पष्ट शरद पवारांनी सांगितलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की पुढं आता जर पक्ष चालवायचं आहे तर सुप्रिया सुळेंनी आता निर्णय घेणं गरजेचं आहे आणि पूर्ण फ्रीडम त्यांना देण्यात आलेला आहे। जे दिल्लीतले खासदार आहेत ते सगळेजण एकच विचाराचे आहेत, त्यामुळं सुप्रिया सुळे त्यांच्याशी बोलतील। पुढं भविष्यात काय निर्णय घ्यायचा आहे हे सुप्रिया सुळे, जयंत पाटील हेच नक्की ठरवतील। त्यांनी स्पेसिफिक अमोल कोल्हेंचं देखील या ठिकाणी नाव घेतलेलं आहे। अमोल कोल्हे, सुप्रियाताई हे चर्चा करतायत, त्याच्यानंतर पुढं निर्णय घेतील आणि स्पेसिफिक त्यांनी सांगितलेलं आहे की अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे भविष्यात एकत्र आले तर याचा आश्चर्य शरद पवारांना वाटणार नाही। आत्ताच त्यांनी महाराष्ट्रात कशा पद्धतीने पुढे हालचाली होऊ शकतात या संदर्भात सांगितलेलं आहे। अर्थात शरद पवार जेव्हा काही सांगतात तर ते नक्कीच विचार करून सांगतात, कारण अशा पद्धतीने हालचाली आपण गेले काही दिवस बघतोय, कारण आपण बघतोय की सुप्रिया सुळे त्यांना कित्येकदा आपण विचारलं असता देखील
अजित पवारांवर थेट ते आता टीका करणं देखील टाळतात. जेव्हा अजित पवारांच्या नुकतंच मुलाचं साखरपुडा तेव्हा झालं, तेव्हा देखील ज्या पद्धतीने अजित पवारांची बॉडी लँग्वेज होती, त्या ठिकाणी गेटवर शरद पवारांना रिसीव्ह करण्यासाठी ते आलेले होते. हाताला धरून त्यांनी शरद पवारांना त्या मंडपापर्यंत नेलेलं होतं. सुप्रिया सुळेंचं बॉडी लँग्वेज गेले काही दिवस बदललेलं दिसतंय. बारामतीमध्ये नुकतीच जेव्हा शरद पवारांची बैठक झाली, त्याला स्वतः खासदार सुनेत्रा पवार त्या ठिकाणी उपस्थित होत्या, तेव्हा देखील त्यांची बॉडी लँग्वेज काहीशी बदललेली दिसते. त्यामुळं आपण बघतोय पवार कुटुंबीय म्हणून जरी एकत्र असतील तर राजकारणामध्ये देखील ते भविष्यात पुन्हा एकत्र येऊ शकतात असे संकेत या ठिकाणी दिसत आहेत. आणि त्या पद्धतीने सध्या राजकारण देखील पुढं चालताना दिसतंय. आणि शरद पवारांनी ऑफ रेकॉर्डमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने पुढं आता आपल्याला वाटचाल देखील काही दिवस दिसते. चर्चा देखील आहे. राजकीय तज्ज्ञ देखील यावर नक्कीच त्यांचं मत व्यक्त करत असतील. मात्र शरद पवारांनी स्वतः जेव्हा पत्रकारांना ऑफ रेकॉर्डमध्ये या संदर्भातली ही सगळी माहिती दिलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे. एवढंच काय तर त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदीशी देखील त्यांनी जवळपास 15 मिनिटं काल फोनवरून ज्या पद्धतीने पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे भारताने त्याचा देखील त्यांनी कौतुक केलेलं आहे. राजनाथ सिंगांशी देखील त्यांचं जवळपास 20 मिनिटं त्या ठिकाणी फोनवरून बोलणं झालेलं आहे. त्यांनी देखील या संपूर्ण घटनेचं कौतुक केलेलं आहे. ज्या पद्धतीने स्लो निर्णय घेतले जात आहेत आणि स्टेरियन अर्थात ज्या पद्धतीने देश पातळीवर निर्णय घेतले जातात त्या संदर्भातली देखील शरद पवारांनी कौतुक केलेलं आहे. एवढंच काय तर काल जी पत्रकार परिषद झाली आपण बघितलं, आर्मीची दोन्ही मुली त्या ठिकाणी थांबून महिलांनी ऑफिसर्सनी थांबून त्या ठिकाणी ब्रीफ केलेली आहे, त्या संदर्भात देखील शरद पवारांनी कौतुक व्यक्त केलं. थांबूया. अदिती तटकरे बोलतात, आपण थेट जाऊयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.